नमस्कार मित्रांनो. यंदाच्या रामनवमीच्या मुहूर्तावर आज आपण आलोय ते पुण्यनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती मंदिर येथे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंदिराच्या एंट्रन्सला डाव्या बाजूस ही अप्रतिम रांगोळी आपण इथे बघू शकता. इरा आर्ट्सद्वारे काढलेली ही सुरेख गुढीपाडव्याची रांगोळी मला खूपच आवडली. तुम्हा सर्वांना सुद्धा गुढीपाडवा, रामनवमी आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा बघा मित्रांनो, मुख्य एंट्रन्समधून दिसणारा मंदिराचा एक व्ह्यू. रामनवमी निमित्त संध्याकाळी इथे झेंडूच्या फुलांची सुरेख अशी सजावट करण्याचे काम सुरू होते. मंदिराच्या मेन हॉलमध्ये श्री अष्टविनायकाचे सुद्धा दर्शन होते. श्री गणेशाय नमः. ओम गंगणपतये नमः. मंदिराच्या मेन गाभाऱ्याबाहेर सुद्धा झेंडूच्या फुलांची छान सजावटीचे काम ऑलमोस्ट झाले होते. श्री गणेशाचे प्रिय वाहन म्हणजेच उंदीर मामाची हातात मोदक घेऊन काळ्या दगडात कोरलेली ही प्रतिमा आपण इथे बघू शकता. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीचे मंदिर 1640 मध्ये स्थापन झाले. कसबा पेठेत असलेल्या या मंदिरातील गणपती मानाचा पहिला गणपती आहे. सजावटीचे काम अतिशय अप्रतिमरित्या पूर्ण झाले आणि आता आपण दर्शन घेऊया श्री गणेशाचे. श्री गणेशाला पेढे, मोदक तसेच लाडू यांचा प्रसाद दाखवण्यात आला होता. मेन गाभाऱ्यात आंब्याची आरास करण्यात आली होती. चला तर श्री गणेशाला वंदन करूया. हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटा वजा मूर्ती. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणूनच या गणपतीला जैती गणपती असे म्हणतात. गणरायाची मूर्ती स्वयंभू असून तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार मनात घर करून राहतो. मूर्तीचे डोळे हे हिऱ्यांचे आणि नाभी माणकाची आहे. कार्यारंभी तुझला स्मरूया असे म्हणून प्रत्येक कार्यापूर्वी ज्याचे स्मरण केले जाते, पहिला मान ज्याला दिला जातो तो श्री जैती गजानन पुण्यनगरीचे ग्रामदैवत आहे, अर्थातच श्री कसबा गणपती. मेन गाभाऱ्याच्या बाहेर आपण इथे श्री महादेव, नंदी, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्तात्रेय तसेच श्री महालक्ष्मी आणि श्री गणेशांची मूर्ती आपण इथे बघू शकता. चला तर एक नजर टाकूया येथील इतिहासावर. राजमाता जिजाऊ साहेबांनी बाल शिवरायांसह उद्ध्वस्त झालेल्या भूमीवर सोन्याचा नांगर फिरून नवीन वस्ती बसवली. प्राचीन काळचे पुण्यक विषय पुनवडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यभूमीवर लाल महालासारख्या पवित्र पराक्रमाचे प्रतीक झालेल्या वास्तूचा पाया रचला गेला. वाडे वस्ती वसू लागली. स्वराज्याचा प्रारंभ स्वयंभू श्री कसबा गणपतीच्या साक्षीने स्थापनेने सुरू झाला.
आलुतेदार बलुतेदारांनी कसबे पुणे समृद्ध होत गेले. राजमाता जिजाऊ साहेबांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली गेली. न्यायाचे, निष्ठेचे, स्वधर्माचे स्वराज्य इथल्या पुण्यभूमीत विस्तारत गेले. कसबा गणपती म्हणजेच जयती गजाननाच्या साक्षीने आजचे हे पुणे शहर समृद्ध झाले. येथील म्युरल्स म्हणजेच भिंतीवर काढलेले आणि इंटिग्रेट केलेले सुंदर पेंटिंग्स येथील इतिहासाची साक्ष देतात. चला तर आपण मंदिराला एक प्रदक्षिणा मारूया. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. जसं की तुम्ही बघू शकता की मंदिराचे हे बांधकाम काळ्या दगडातील आहे. आणि हा मंदिराचा सुंदर कळस. सभोवताली असलेले लाकडी बांधकाम आणि हे लाकडी खांब भक्तांचं लक्ष सहज वेधून घेतात. इथे आल्यावर मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. मंदिरातील प्रमुख विश्वासांच्या नावाचा बोर्ड तुम्ही इथे बघू शकता. या सर्वांचे हा व्हिडिओ काढू दिल्याबद्दल मनापासून आभार. या मंदिर परिसरात श्री बजरंगबलीचे सुद्धा एक छान मंदिर आहे. चला तर श्री बजरंगबलीचे दर्शन घेऊया. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. जय बजरंगबली. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा. सोबतच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला नक्कीच प्रेस करा. चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.